हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निराशेतून किंवा भावनेच्या भरात सरकारमधून मोकळं करा असं बोललो नव्हतो। माझ्या मनात स्ट्रॅटेजी होती, ती अमित शहांना सांगितली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली। लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यामधून हद्दपार केलं। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महायुतीमध्ये काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य। लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष फोडाफोडीचा अजेंडा चालला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेंसोबत संपर्कात, 6 खासदारांना जमवून विकास कामांसाठी मोदींना पाठिंबा देणार। नरेश मस्केंच्या दाव्याने खळबळ। नरेश मस्के अपघाताने खासदार, अंगातला थिल्लरपणा कायम। एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरू। नरेश मस्केंच्या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांचा पलटवार। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रफुल्ल पटेल उद्या मोदींसोबत शपथ घेणार। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार आग्रही। शिवसेनेमध्ये मंत्रिपद कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कलम 144 लागू। नरेंद्र मोदी ढोंगी संविधानाबाबत लोकांनी झिडकारल्यानंतर संविधानाची प्रत मस्तकी लावली, संजय राऊतांची टीका। राहुल गांधींचा वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा। काँग्रेस कार्यकर्त्याला वायनाडमधून संधी देणार। राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार राहणार। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं जास्त मेरिट, कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। नाना पटोलेंचं राऊतांना उत्तर। तर मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं असतं तर अधिक जागा जिंकलो असतो, पटोलेंचं वक्तव्य। रोहित पवारच भाजपमध्ये जाऊन मंत्रिपद मिळवण्यासाठी उत्सुक। मंत्रिपदासाठी रोहित पवारांनी अनेकदा भेटीगाठी घेतल्यात, आमदार प्रकाश सोळंके यांचा दावा। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना आमचा विरोध नाही, आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही, फक्त आरक्षण द्या, मनोज जरांगे पाटील यांची मागणी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा उपोषण। आंदोलन स्थगित केलं होतं, नव्याने परवानगीची गरज नाही। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। सामाजिक सलोखा जपायची जबाबदारी प्रत्येक जिल्हावासियांची। निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात, सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नका, मंत्री धनंजय मुंडेंचं बीडमधील जनतेला आवाहन। नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांसह कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी। नीट परीक्षेच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याचीही मागणी। नीट परीक्षेत कुठलाही घोळ नाही, परीक्षा पारदर्शकपणे पूर्ण झाली। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आरोप फेटाळले, फक्त 1600 मुलं आणि 6 केंद्रांवर हा प्रकार घडला असं स्पष्टीकरण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।